झी 24 तास एक पाऊल पुढे। चंद्रपूर जिल्ह्यामधल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवरच्या अगझरी आडेगाव मार्गावर काल 2 ग्रामस्थांना ठार करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय। काल दोघांचा या बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर वन विभागाने या गावात पिंजरे लावून बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू केले होते। आज वन विभागाने बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळवलंय। सध्या बिबट्याला ताडोबाच्या व्याघ्र प्रकल्पातल्या मोहुर्ली इथल्या वनवाटिकेमध्ये ठेवण्यात आलंय। आमचे प्रतिनिधी आशिष आंबाडे आपल्याबरोबर आहेत। आशिष, नरभक्षक हा बिबट्या आहे। 2 वयोवृद्ध नागरिकांवर याने हल्ला करून त्यांना ठार केलं होतं। आता सध्या या बिबट्याला वाटिकेत ठेवण्यात आला असलं तरी याला पुन्हा जंगलात सोडण्यात येईल का? या बिबट्या बाबतीत काय निर्णय घेणार आहे वन विभाग पुढे? अजित, हाच प्रश्न सर्वांना पडलेला आहे। जिल्ह्यातल्या वन्यजीव प्रेमींसकट सामान्य ग्रामस्थ जे आहे जंगलाच्या शेजारी राहणारे त्यांना हाच प्रश्न पडलाय, कारण 3 ठिकाणाहून या बिबट्यानं प्राणघातक हल्ले केलेले आहे ग्रामस्थांवर। आणि आता या बिबट्यांचं स्थलांतर कुठं करायचं याच विवंचनेत सध्या वन विभाग दिसतोय। त्यांनी कुठल्याही प्रकारचं क्लिअर कट सांगितलेलं नाही कुठल्या भागामध्ये याला ठेवायचं। मात्र काही पिंजऱ्यामध्ये धक्का बसल्यामुळे तो आत आला आहे, एक मानसिक धक्का आहे, त्याला थोडंसं शांत केलं जाणार आहे, त्याच्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाणार आहे। अजित, आशिष, निश्चित अत्यंत या ठिकाणच्या ग्रामस्थांच्या भावना तीव्र होत्या। काल या संपूर्ण परिसरामध्ये भीतीचं वातावरण होतं। मात्र आता ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास जरी सोडला असला तरी या बिबट्याला पुन्हा बाहेर सोडलं तर हा पुन्हा हल्ला तर करणार नाही ना। आणि निश्चित वन्यप्रेमींचा विरोध देखील वन विभागाला सहन करावा लागेल। त्यामुळे निश्चित कठीण निर्णय, हा काय निर्णय होतो आता हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद या माहितीबद्दल। झी 24 तास एक पाऊल पुढे।